फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात आता सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या निलंबनाची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रोहन सुरसे पाटील यांनी केलेली आहे। माझ्यासमोर या विषय बोलण्यासाठी रोहन सुरसे पाटील स्वतः आहेत। रोहनजी, खरं तर काय मागणी तुमची? फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी तितकेच जबाबदार आहेत, कारण ह्या तुषार दोशीवरती निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे आपल्या माध्यमातून करत आहे। कारण ही तुषार दोशी ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी काही ना काही वादग्रस्त होत राहतं। कारण पाठीमागच्या काळामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं जालना जिल्ह्यामध्ये अंतरवारी सराटी या ठिकाणी पहिलं आंदोलन होतं, त्या ठिकाणी त्यांनी आंदोलन उधळून लावलं, आंदोलन चिघळलं आणि त्यांच्यावरती लाठीचार्जसुद्धा केला आणि म्हणून हे अधिकारी वादग्रस्त आहेत। त्याच्यामुळे आमची ही मागणी आहे, कारण संपदा मुंडे प्रकरण आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशभरात आपल्याला सर्वांना माहीतच आहे। खूप अन्याय झालेला आहे त्या कुटुंबावरती आणि त्या महिलेवरती फलटण पोलीस स्टेशनचे PSI बदने ह्या नराधमानी, कारण हा गृह खात्यातलाच व्यक्ती आहे आणि अशा व्यक्तीने त्या संपदा मुंडेवरती 4 वेळा बळजबरीने शारीरिक संबंध केले आणि खूप अन्याय झालेला आहे। त्याच्यामुळे ह्यामध्ये पोलीस अधीक्षक तुषार दोशीसुद्धा 100% जबाबदार आहेत, म्हणून आम्ही त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी या ठिकाणी आपल्या माध्यमातून करत आहे। आपण पाहिलं की खरं तर गृह विभागाचे पोलीस उपनिरीक्षक जे आहेत त्यांची जेवढी जबाबदारी होती त्यांच्यावरती कारवाई करण्याची जबाबदारी जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची सुद्धा होती आणि या कारणामुळे तुषार दोशी यांना तात्काळ त्यांचं निलंबन करावं अशी मागणी रोहन सुरसे पाटील यांनी केलेली आहे। लोकशाही तुम्ही चंद्रशेखर बांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।